हाय, मी सौम्या अँड कृष्णाज यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पिझ्झाची रेसिपी बघणार आहे. त्यासाठी लागणारे सगळे इन्ग्रेडियंट्स इथे दिसतील, जसं की पिझ्झा बेस, 2 प्रकारचे सॉस आहेत, चीज आहे, बटर आहे, रेड कॅप्सिकम, कांदा, चेरी टोमॅटो, ग्रीन कॅप्सिकम हे सगळं मी कट करून घेतलेलं आहे. माझ्याकडं स्वीट कॉर्न्स होते तर मी ते बॉईल करायला ठेवलेले आहेत. इथे मी पिझ्झा बेसवरती बटर अप्लाय करून घेत आहे. दोन्ही साईडनी बटर अप्लाय करून त्याला आपण पॅनवरती फ्राय करून घेणार आहे. पिझ्झा बेस कच्चा राहिला नाही पाहिजे, त्याच्यामुळं मी त्याला एकदा फ्राय करून घेते. ते पण 1 ते 2 मिनटासाठी, खूप वेळ फ्राय करायची गरज नाही आहे. बेस थोडाफार ब्राऊन कलरमध्ये टर्न झाला की तो पुरेसा आहे. सगळे इन्ग्रेडियंट्स किंवा सगळे टॉपिंग्स आपण पिझ्झा सॉसमध्ये ॲड करून मिक्स करून घेणार आहे. त्याच्यावरून सॉल्ट, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स हे सगळं ॲड करून, कॉर्न ॲड करून सगळं मिक्स करून घेणार आहे. हे सगळं मिक्स झाल्यानंतरनं मी चीज ग्रेट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पिझ्झा बेसवरती बटर अप्लाय करून घ्यायचं आहे. सॉस अप्लाय करून घ्यायचा आहे व्यवस्थित. पूर्ण पिझ्झा बेस व्यवस्थित कवर झाला पाहिजे. त्यानंतर आपण सगळे टॉपिंग्स त्याच्यावरती ॲड करणार आहे. ते पण व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला खूप जास्त चीज आवडत असेल तर सॉसच्या नंतरनं 1 लेयर चीजची ॲड करू शकता. मला प्रमाणात चीज यूज करायचं होतं, त्याच्यामुळे मी 1च लेयर चीजची यूज केलेली आहे. टॉपिंग्सच्या नंतरनं मी एअर फ्रायरमध्ये हा पिझ्झा बेक करणार आहे. त्यासाठी मी एअर फ्रायर प्रीहीट करून घेतला होता. एक पिझ्झा बेक होण्यासाठी 6 to 7 मिनिट्स इनफ आहेत. आता मी हा पिझ्झा ह्याच्यामध्ये ठेवत आहे. 6 ते 7 मिनटानंतर आपण चेक केलेला आहे. त्याच्यानंतर बेक झालेला पिझ्झा हा असा दिसत आहे. चवीला तर खूपच छान होता. तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्याकडं आणखीन एक पिझ्झा बेस होता, त्याचा मी दुसरा पिझ्झा तो ओव्हरलोडेड चीजवाला बनवलेला आहे. चीज स्लाइसचे तुकडे करून ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये. तर तो पिझ्झा असा टर्न आउट झालेला आहे. दोन्ही पिझ्झा तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा. थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल.